श्री गुरुचरित्र अध्याय 26 मराठी भावार्थ। श्री नृसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले। पूर्वी भरद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते। 100 वर्षे जगले। त्यांनी ब्रह्मचर्य आचरिले। पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची 3 तपे आराधना केली। त्यावेळी त्यांना अल्पसे वेदज्ञान झाले। मग त्यांनी पुन्हा तप केले। तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय हवे आहे? तेव्हा भरद्वाज म्हणाला, मला तुझ्या कृपेने सर्व वेदांचे अध्ययन करायचे आहे। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना मोजमाप नाही, मलाही वेद अगम्य आहे। ब्रह्मदेवाने ऋषींना 3 वेद दाखवले व ते पर्वतासारखे दिसले व कोट्यामध्ये सूर्यासारखा प्रकाश होता। हे पाहून ऋषींना मग भय वाटले व ते म्हणाले, देवा, अशक्य आहे। या वेदांचा आरंभ व शेवट फक्त परमेश्वरच जाणू शकतो। हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही। तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे। या कलियुगात ब्राह्मणाने आपले कर्म सोडले, वेदांचा लोप झाला, ते पृथ्वीवरून गुप्त झाले। कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनांपुढे वेदपठन करू लागले। त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले। वेदांमुळे ब्राह्मणांना लोक देव मानित नाही। वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले नाही। विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करीत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे। पण ते वेद मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहे, त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले। ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले। तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणता, लोकात चर्चा व वादविवाद करता। त्या वेदांचे अनंत भेद आहे ते तुम्हाला माहीत नाही। असे वागण्यात तुमचे हित नाही। इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढून घेत आहात। तुम्ही स्वतःची स्तुती स्वतःच करता, जयपत्रे दाखवता आणि त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता। आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा। फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका। श्री गुरुने त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले, पण ते तामसी ब्राह्मण ऐकेना। असे ते मधोमंत ब्राह्मण, त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्री गुरूंना सांगूनही कळेना। यापुढील कथाभाग पुढील अध्यायात आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 26। श्री गणेशाय नमः। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, नका ब्रह्मोरे युतीसी, वेदांत न कडे ब्राह्मयासी, अनंत वेद आहे ती, वेद व्यासा सरसे मुनी, नारायण अवतरुणी, वेद व्यक्त करुणी, व्यास नाम पावला, तेनेही पूर्ण नाही केले, साधारण सांगितले, शिष्य होते चोघे भले, प्रख्यात नामे अवधारा, शिष्याची नामे देखा, सांगेन विस्तारे का, प्रथम पैल तुझा वेश पण काय का, तिसरा नामे पैजेन, चौथा सुमंतु शिष्य, करणी म्हणे वेद अभ्यास, त्यासी म्हणे वेद व्यास, अशक तुम्हा शिकविता, एक एक वेद व्यक्त शिकविता, पाहिजे दिवस कल्पता, 4 वेद केवी वाचिता, अनंत महिमा वेदांची, या वेदांचे आद्यंत, सांगित एक चित्त, पूर्वी भरद्वाज विख्यात, ऋषी अभ्यास करीत होता, लवलेश आल त्यासी, पुनरोपी करितापसी, ब्रह्मा प्रसन्न झाला परियसी, काय मागती म्हणून, भरद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी, वेद शिकेन आदित्यसी, ब्रह्मचर्य आश्रमसी, ब्रह्मा म्हणे भरद्वाजासी, नीती नाही या वेदासी, सर्व केवी शिको मनसी, आम्हासी वेद अगोचर, ऐसे म्हणून ऋषीसी, ब्राह्मण दाखवे वेदासी, दिसता ती 3 राशी, गिरिरूप होऊनी, ज्योतिर्मय कोटी सूर्य, पाहता ऋषीस वाटे भय, वेद राशी 3 गिरिमय, केवी शिकू म्हणूची, म्हणून भयभीत जाहला, ब्राह्मयाचे चरण लागला, म्हणे स्वामी अशक्य केवळ, क्षमा करणे म्हणून, ऐसे वचन ऐकोनी, ब्रह्मदेव संतोषनी, देता झाला मुष्टीतिनी, अभ्यास करी म्हणून, 3 वेदांचे मंत्र जाड, वेगळ केले तत्काळ, ऐसे 4 वेद प्रबळ, अभ्यास करी भरद्वाज, पूर्ण एकेका वेदास, शिकता येईल अतिप्रयास, सांगेन थोडे तुम्हास, अभ्यास व्यक्त करवया, शिष्य म्हणती व्यासासी, एक एक वेद आम्हासी, विस्तारावे आद्यंतेसी, जे शक्य आम्हासी शिकू, ऐसे विनवती 4 जण, मुनी धारडसी व्यास चरण, कृपा करी गा गुरुराणा, नारायण व्यासराणा, करुण वचन ऐकोनी, व्यास सांगे संतोषनी, पैल शिष्या ते बोलावणी, ऋग्वेद निरोपिती, व्यास सांगे पैलासी, ऋग्वेदान परियसी,
वर्णरूप आहे केसी वेदाभेद सांगून ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रिगोत्र असे शुद्ध ब्राह्मण दैवत जाणून गायत्रीच्या छंदासी रक्तवर्ण पर्यसी नेत्र पद्मपत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंबुकंठ श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी असती ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगीन एका पार वेंश पायन शिष्य थोर अभ्यास केला पर्यसा व्यास म्हणे शिष्याशी एक एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाण आदि देवत रुद्र म्हणा त्रिपुष्ट छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृश मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपोल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट शरीर ताम्र असित वर्ण पाच अरत्नी दीर्घ जान यजुर्वेद ध्यान प्रमाण वेश पायान परिचया ऐसिया यजुर्वेदासी वेदशायशी असती एक बरसी मने व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण संहिता मिळून पळते मिश्रिता तोचे असे मूढ ख्याता यजुर्वेद म्हणती तया यज्ञादी कर्म क्रियेसी हेची मूढ परियसी अभ्यास करी गाविदिसी मने व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमेनी त्यासी सांगे व्यास मुनी सामवेद विस्तारुणी निरोपिता उधारा उपवेद गांधर्व अर्थ कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगत छंद म्हणावा नित्यस्त्रग्वी असे जाण सुची वस्त्र पावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेत वर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे यांच्या भेद नाही मिती अखिल शास्त्र बोलती ऐसी कवनासे शक्ती समस्त शिकू म्हणवया एका नारायण वाचुनी समस्त वेद येनी कोणी एक शिष्य जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्यासी सांगत से व्यास हरसी अर्थर्व वर्ण वेदासी निरोपिले पर्यसा या अर्थवर्ण वेदासी उपवेद असे पर्यसी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतानास गोत्र अधिदेवत इंद्र त्यासी अनुष्ठपू छंदासी तीक्ष्ण चंडक्रियेसी कृष्णवर्ण असे जाण ऐसे रूप तयासी वेद 9 पर्यसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास ऐसे चोगा शिष्यासी सांगते वेदव्यास प्रकाश केला क्षितिश भरतखंडी पर्यसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमी आचरित होते लोक पर्यसा या कलियुगे भितरी कर्म सांडले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोप्य झाले क्षितिशी कर्म भ्रष्ट झाले द्विज श्लेषान पुढे बोलती वेद बीज सत्व गेले याचिकाच मंदमती झाले जाण पूर्व होते महत्व ब्राह्मणासे वेदत्व वेद बळे नित्यत्व भुसुर म्हणते याचिकास पूर्वी राज याची कारणे पूजा करते विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकारण करते वेद बळे विप्रासी त्रैमूर्ती वश होते त्यासी इंद्रादी सुरवरासी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करते तृणाकारो तृणा पर्वत वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणासी पूर्वी होते पर्यसी वेद मार्ग तो जोशी सुरसी अन्य मार्ग रहाटवी तेने सत्व भंगले हीन याती ते सेवा करू लागले अध्यापन करती मोहले वेद विक्रय पर्यसा हीन यती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक याचे पाहू नये मुख ब्रह्म राक्षस होतात चतुर्वेदी म्हणविसी लोकासवे चर्चा करसी काय जाणसी वेदासी अखिल वेद आहुती जाण आपुली आपण स्तुती करीतीसी जयपत्रे दाखविती विक्रमय पासी पत्र मागसी लिहुनी आमचे बोल ऐकूनी जावे तू वापरतोनी वाया गर्वे ब्रह्मणी प्राण आपला देऊ का ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगते बुद्धी हितासी ने ऐकते विप्रतामसी म्हणती चर्चा करून जरी येथे हारी दिसे लांबते सांगती लोकज राजेसे महत्व आमुचे उरेल केवी सिद्ध म्हणे नामांकिते ऐसे विप्र मधून म्हणता नेनती ऐसे हिता त्यासी मृत्यू जवळ आला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा श्री निःसृह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तारण कथन नाम षडोविंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.